विड्याची पानं आणि सुपारी लिहिली आप्पा। आणखीन काही राहिलंय? जानवी जोड लिहिलंय। म्हणजे आता सगळी यादी पूर्ण झाली। हां, या सगळ्या वस्तू बाजारातून आणायला लागतील। हो आप्पा। नाही आणखीन काय राहिलं तर सांगेनच। आप्पा, आपण दुसरी यादी करूया? तर दुसरी यादी कसली? आप्पा, गणपतीच्या दर्शनासाठी येणाऱ्या पाहुण्यांची। नाही, या वर्षीच्या परिस्थितीमुळे पाहुणे काही फार बोलवता येणार नाहीयेत, तेव्हा ती पाहुण्यांची यादी नकोच। आपण घरच्या घरीच साजरा करूया गणेशोत्सव। हो चालेल आप्पा। हां, आप्पा, उपासाचं थालीपीठ केलंय। आमचा पण उपासच आहे ना। पण माझा उपास नाहीये, मला ते नकोय। मग काय हवंय आप्पा तुम्हाला? बटाटे वडे करा हा? आणि जोडीला आंबोळ्या। हो। आणि बटाटे वडे जरा तिखट करा आणि आंबोळ्याला जाळी पडू दे अशी। आपल्याला जेव्हा उपास असतो ना तेव्हाच ह्यांना असं काहीतरी चमचमीत खायचं असतं। हो ना, आज आप्पा अचानकच म्हणाले बटाटे वडे करा। परवा पोटदुखीने बेजार झाले होते आणि आज म्हणे बटाटे वडे। आई, द्या मी करते। करतेस? हो। अय्या! काय झालं ग? मानसी, अगं ही मुखपट्टी घराच्या बाहेर जाताना लावायची असते, घरात काय उपयोगीचा? हो वहिनी, म्हणून नाही हो, उपासाच्या दिवशी ना या अशा वासांनी त्रास होतो। घ्या। त्रास तर मलाही होतोय गो, पण पुढचे 7 जन्म यांनाच असे बटाटे वडे करून देता यावेत ना, म्हणून करायला लागतोय हा उपास। घे। मानसी, उद्या आपण यांच्या समोर असं काहीतरी चमचमीत बसून खाऊया। हं? आई, पण मग आप्पा पण मागतील। हो तेही आहेत। अगं तो चिनू परवडला, एवढे हट्टी आहे ते या बाबतीत। हो, आणि हे वडे पण होत आलेत आता। हो ना, मग जा यांना म्हणावं या आणि बटाटे वडे खाऊन घ्या, बाहेरचं त्यांचं कामही होत आलं असेल। हो, जवळजवळ सगळी तयारी होत आली आता। हो, छान वाटतंय ना? हो हो, छान वाटतंय। आणि काय रे, गणेश पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य आणलंयस ना? हो अप्पा, फक्त फळं, फुलं आणि पत्री हे उद्या ताजं आणणार आहे, बाकी सगळं सामान आणलंय। आणि हो, उदबत्त्या आणि कापूर घरात भरपूर आहे ना, आरतीच्या वेळेला लागेल। हो अप्पा। ठीक आहे, मग आता जेवण झाल्यानंतर थोडा वेळ पडू आणि मग नंतर सगळी कामं उरकून टाकूया। चालेल। हा, सई, ए सई। काय झालं आप्पा? सई, सजावटीसाठी थोडी फुलं कमी पडतायत, तेव्हा आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन फुलं घेऊन ये। अप्पा कशाला, मी उद्या ताजी घेऊन येतो ना। नको, ती फुलं आत्ता घेऊन येईल आणि आजच सजावट आपण उरकून टाकू। बरं। हो आप्पा, मी लवकर घेऊन येते। हा, चालेल चालेल। आणि काय रे प्रसन्ना, हे जे काही लावलंयस ना, हे माझं लक्ष नाही म्हटल्यानंतर। नाही असं नाहीये। सई बाळा, लवकर ये ग, रस्त्यात कोणी भेटलं तर त्यांच्याशी गप्पा मारत बसू नकोस। हो आप्पा, मी लवकर घेऊन येते। हा, माझा उपवास आहे म्हणून एकदम माझ्या समोर असं टेस्टी फूड खातो ना तू। बाई शांत हो, तू शांत हो। हे बघ, उपवास असताना ना असं मन विचलित नाही करायचं, एकदम शांत राहायचं, शांत। तू ते हे खा ना, फळं खा ना। ते फ्रूट्स खाऊन माझं पोट भरत नाही। आय फील लाईक आय एम अ मंकी। सुप्रभात। अरे सई,
अरे वा, किती छान झाली गणपतीची आरास. आवडली? हो. मग छान होणारच ना. सकाळपासून मेहनत करतोय. कोण? तू? तू? मी कुठे? मी नाहीच ना. पण वहिनी, हं? भाईजी ना सकाळपासून खूप चिडचिड होते. उपवास आहे ना म्हणून सगळा राग माझ्यावर काढतोय. नचिकेत, मी म्हणाले होते की नाही तुला, तू उपास करू नकोस म्हणून. अरे प्रत्येकाला नाही जमत. पण मी तुझ्यासाठी केला. हो, मला माहितीये. अरे हे बघ, मी काय आणलंय तुझ्यासाठी. हे घे. काय? बघ बघ. साबुदाणा खिचडी खूप आवडते मला. हो, म्हणूनच आणलीये. खाऊन घे आता पटकन. भाई, बघ म्हणजे तुला संपत नसेल तर मी मदत करू शकतो. संपेल संपेल. आता तू तेच खायचं. हं? हे मी खाणार. नो. नचिकेत, हे घे. आवडली ना? अमेझिंग. खूप छान झाली. बरं नचिकेत, तू खा आरामात. मी निघते. हो. घरी गणपतीची तयारी करायची आणि आप्पांनी सुद्धा काही गोष्टी आणायला सांगितल्या. हा, बाय बाय. वडा किंग ते फिनिश कर लवकर आणि जा आणि बाप्पाला आणायचं त्याची तयारी कर. हा. फास्ट. खिरापतीमध्ये वेलची भरपूर घाल हं. हो आई. हा. सारण पण होतच आलंय आता. सारण आणि खिरापत तयार झाले की मोठं काम होईल. हो ना आई, मागच्या वर्षी आठवते ना? नचिकेतनी करून दिली होती त्याच्या त्या यंत्रात. हो, आठवतंय ना. भारी उत्साह बाई त्याला. आणि सगळं कसं अगदी आपुलकीने करतो. मला म्हणत होता तुम्ही पण घ्या ते वाटायचं यंत्र, म्हणजे तुमचं काम पटकन होईल. हुशार आहे बाई मुलगा. हुशार तर आहेच ग तो. हो, आणि खूप जीव लावतो. जर असं काही करून दिलं ना की इतकं कौतुक करतो त्या पदार्थाचं की अगदी समाधान मिळतं करण्याचं. मागच्या वेळी खिरापत करताना सुद्धा इतकं मन लावून मदत केली होती मला. या वर्षी सुद्धा बनवून दिली असती ग त्यांनी खिरापत. पण आपले जमदग्नी तयार होतील का त्याच्याकडून मदत घ्यायला या जन्मात तरी? हो बाई ईश्वरा. रिचाला गणपती बनवून दिला म्हणून आधीच खवळलेत. हो, खरंच नाही का? गेल्या वर्षी त्यांना माहित नव्हतं म्हणून बरं झालं. दिस इयर पण नाही कळणार का तू? अय्या ईश्वरा. आई, हा बघा. अरे तू का आलास इथे? कसा आलास? खिरापत द्यायला आलो तुम्हाला. अरे उद्योगी कार्टे बाई. अय्या, तू कशी केलीस रे यावर्षी? लास्ट इयर तुम्ही बनवलेली ना ते मी बघितलं काय इन्ग्रेडियंट्स यूज केले ते. दिस इयर प्रोसिजर रिपीट. टेस्ट करून सांगा कशी झाली. अरे छानच झाली असणार. मनापासून केली आहेस ना. अरे तू इतकी करून आणलीस म्हणजे मदतच झाली रे आम्हाला. अरे पण कशाला केलेस तू एवढे कष्ट? कष्ट कुठे? आय हॅव अ मिक्सर. 2 minutes मध्ये काम होतं. यू नो दॅट. हो हो आई, अहो सोपच असतं ते. नुसतं भुई केलं की झालं. काकू, आय एम थिंकिंग मी दिस इयर तुम्हाला एक मिक्सर गिफ्ट करतो. ईश्वरा, नको नको. अरे रिलॅक्स. आय वॉज किडिंग. गंमत करत होतो. हा बरे बाई. पण खूप खूप आभार हं तुझे. देवकी, यू माय फ्रेंड आहे असं नाही बोलायचं. हो हो हो. एनिवे, आय विल गो नाउ. आप्पा आले तर माझी खिरापत बनवणार. गोड आहे ग पोरग. हो बाई. प्रसन्ना,
हा अप्पा. अरे सगळी तयारी व्यवस्थित झाली आहे ना? हो अप्पा. हा. अहो ओ मी आणि प्रसन्ना बाहेर जाऊन जरा फुलं आणि पत्री घेऊन येतो. अप्पा तुम्ही कशाला येताय सोबत? मी जाऊन घेऊन येतो ना. नको, मी बरोबर येतो, कारण मी बरोबर आल्याशिवाय तो फुलवाला भाव कमी करणार नाही. हो 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 लवकर जाऊन या तुम्ही. लवकर जा आणि सावकाश या. चला. हॅलो अप्पा. शुभ कार्यासाठी बाहेर निघालं की आडवा आलंच लगेच कांगार. एक क्वेरी होती अप्पा. आम्हाला बाहेर जायचंय. बाजूला हो, बाजूला. आणि काय रे हे डोक्यावर टोपी, हातात पाट, काय आहे काय हे सगळं? अप्पा यू वोंट बिलीव्ह मी बट मी पण एक चांगल्या कामसाठी बाहेर चाललो. सो आय जस्ट वॉन्ट टू आस्क की आपण गणपती घेतो तेव्हा कोकोनट ठेवायचा असतो की नाही? तर तुला कोण गणपती आणायला सांगणार आहे का? डोक्यावरून गणपती वाहून न्यायचा एक नवीन व्यवसाय सुरू केलायस तू आता? नाही नाही, दिस इयर गणपती मी बसवणार आहे माझ्या घरी. काय? तू कसं काय तुझ्या घरी गणपती बसवू शकतोस? अरे तू परकीय आहेस. गणेशोत्सव हा सण काय असतो हे तुला माहिती आहे तरी का रे? तुला कोणी अधिकार दिला हे सगळं करायचा? अप्पा गणपती घेतल्यावर कोकोनट ठेवायचा का नाही एवढंच विचारलं. गणपती घेण्याचा डिसिजन ऑलरेडी करून झाला. दादा अथर्व शीर्ष म्हणता येतं का रे तुला? निघालाय मोठा गणपती आणायला. देवकी यू टेल मी, कोकोनट ठेवायचा असतो की नाही? अरे कुणी ठेवतं कुणी नाही ठेवत. आपण श्रद्धेने केलं ना की ते देवाला आवडतं. तू ठेव कोकोनट. तुम्ही काय कोकोनट म्हणताय? तू ठेव रे श्रीफळ. हा थँक्स देवकी. हा डेक्स come on, let's go. बाप्पा must be waiting. येतो अप्पा. तुम्ही काय त्याचे सल्लागार असल्यासारख्या वागताय हो? अहो त्यांनी विचारलं म्हणून. काय चाललंय काय हे परकीय लोक आता आपल्या सणांवर घाला घालतायत. कोणी उठावं आणि आपल्या सणावारांची शुद्धता नष्ट करावी? सगळा खेळ खंडोबा आहे नुसता. कुणाला कशाचं काही गांभीर्यच नाहीये. मी म्हणतो की कोणी अधिकार दिला यांना? विघ्नार्त्या, आता या सणांवर आलेल्या परकीय संकटातून तूच आम्हाला वाचवू शकतोस रे. आणि जर तसं झालं नाही तर आपली संस्कृती ही संकटात येईल. विनायका, विनायका तूच सद्बुद्धी दे रे या मूर्खांना. माझी तर मती सुन्न झाली. आणून ठेवली फुलं आणि काही राहायला नको. आणि काय राहिलंय? अगं कल्पना, हो अगं उद्या येत आहेत गणपती. आज नाही आहे काही प्रतिष्ठापना. माहिती हो आई मला, पण एखादी वस्तू जर सापडली नाही तर अप्पा चिडतील ना. म्हणून मी यादीप्रमाणे आत्ताच सगळं इथे लावून ठेवते, म्हणजे देवापुढे उगाच चिडचिड नको, नाही का? देवाला माहिती नाहीये का त्यांची ही तरा? काय हो आई तुम्ही? अगं त्यांच्या डरकाळ्या चालूच असतात, पण म्हणून प्रत्येक वेळी आपण किती घाबरायचं हे आपल्यावर आहे ना. मला बाई भीती वाटते अप्पांचा आवाज चढला की. अगं त्यांचा आवाज कायम चढलेलाच असतो. मला सांग,
किती वर्ष झाली ग तुला आप्पांच्या सहवासात? 22-23 असतीलच ना? 23 वर्ष 7 महिने. त्रासात असलेला माणूस दिवस मोजत असतो, हे पटलं मला आज. ईश्वरा, म्हणजे तसं नव्हतं म्हणायचं मला. आई, सहजच बोलले मी. अगं माझ्यासमोर बोलायला काय हरकत आहे? मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की लग्नाच्या इतक्या वर्षानंतरही यांना एवढं घाबरायची काही गरज नाहीये. तसं नाही हो आई, पण अप्पा घरात सगळ्यात मोठे आहेत, मग त्यांना त्यांच्या वयाचा मान द्यायलाच हवा ना. तो मान आपण देतोच ग, पण म्हणून हे मानगुटीवर बसतात, माहितीये ना तुला? म्हणजे हसायचं नव्हतं मला, चुकून हसले मी. अगं किती घाबरतेस? माझ्या समोर हसायला काय हरकत आहे? मानसीकडून शिक जरा. काय आई? ती पण आप्पांना मान देते, तिलाही धाक आहे आप्पांचा, पण म्हणून ती तुझ्या एवढी घाबरत नाही आप्पांना. घाबरत का होईना आप्पांसमोर बोलायला शिकली आहे ती. हो बाई, मानसी खरंच बिंदास आहे नाही काही बाबतीत. तशी तू पण हो जरा. मला नाही जमायचं बाई, ते नकोच. झालेत का सगळी कामं का राहिलेत अजून? ईश्वरा, आली डरकाळी. हो तेच करतोय. हॅलो बाप्पा, कसं वाटतंय घरी? आय होप यू आर कम्फर्टेबल. ऑनेस्टली तुमची पूजा कशी करायची आय रिअली डोंट नो, बट आय फेल्ट की तुम्ही घरी आलं पाहिजे. दॅट्स वाय आय ब्रॉट यू हिअर अँड आय डू माय बेस्ट फॉर यू. बट काही मिस्टेक झाली तर प्लीज तेवढं फॉरगिव्ह करा. नचिकेत, सई तू आत्ता इथे? अरे बाप्पाचं दर्शन घ्यायला वेळेचं बंधन कुठे असतं? आय ॲग्री. उद्या सगळ्यांना लवकर उठायचं ना, त्यामुळे आप्पा पण लवकर झोपले म्हणून मी आले. हां, बट आय एम अ बिट टेन्स्ड सई. कशी करणार मी पूजा? बस त्याचं टेन्शन आलंय. अरे नचिकेत, मी आहे ना, मी येईन उद्या पूजा करायला. हा, तुझ्या घरची व्यवस्थित पूजा करूयात आपण. तुझ्या नाही, आपल्या. हो आपल्यात. बरं नचिकेत, मला एक सांग. येस. तुला अचानक या वर्षी गणपती आपल्या घरी आणावासा का वाटला? गुड क्वेश्चन. वेल, लास्ट इयर मी तुमच्या घरी आलो, गणपतीचं दर्शन घेतलं, तेव्हाच मला खूप छान वाटलं. कांट एक्सप्लेन एक्झॅक्टली, बट खूप ब्लेस्ड, हॅपी फिलिंग होतं मला. दिस इयर त्याच्यासाठी मी मूर्ती बनवत होतो तेव्हा आय फेल्ट समथिंग इनसाइड. असं वाटलं की बाप्पा आपल्या घरी आला पाहिजे. मला ते फिलिंग खूप आवडलं. बाप्पा आपल्या घरी आहे, लाईक अ फॅमिली मेंबर. पण मग मला एक डाऊट आला. काय? कसं मॅनेज करणार आहे हे सगळं? बट देन आय थॉट की लेट्स गो फॉर इट. बाप्पा सपोर्ट करेल. देअर यू आर. मनापासून इच्छा असली ना नचिकेत की सगळं जमतं. ट्रू. बरं चल, मी निघते. उद्या येते प्रतिष्ठापना करायला. आप्पांसमोर कशी येणार तू? अरे नचिकेत, उद्या आप्पा ना 21 गणपतींचं दर्शन घ्यायला बाहेर जातात. ते गेले ना की मी लगेच येईन पूजा करायला. हे घे. हे काय? अरे पूजेसाठी लागणाऱ्या सामानाची यादी आहे. कूल. सो टुमॉरो तू आणि मी एकत्र पूजा करणार आहे. दिस इज फायनल. हो. येते. या. शुभरात्री. गुड नाईट.